मी शकुनी मामा बोलतो. इतिहास मला अनेक नावांनी ओळखतो. कुणी मला कपटी म्हटलं, कुणी धूर्त म्हटलं, तर कुणी महाभारताच्या युद्धाचा सर्वात मोठा सूत्रधार म्हटलं. पण माझ्या आयुष्यातील एक प्रश्न आजही लोक विचारतात. माझे फासे नेहमीच माझ्या मनाप्रमाणे कसे पडायचे? त्यांच्या मागे नेमकं काय रहस्य होतं? माझा जन्म गांधार राज्यात झाला. माझे वडील राजा सुबल आणि माझी बहीण गांधारी. आम्ही सुखी होतो. पण नियतीने वेगळाच खेळ मांडला. हस्तिनापुरात माझ्या बहिणीसाठी विवाहाचा प्रस्ताव आला. वर होता धृतराष्ट्र. तो जन्मापासूनच अंध होता. गांधारीने पतीच्या दुःखात सहभागी होण्यासाठी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधली. तिच्या या त्यागाचं जगानं भरपूर कौतुक केलं. पण माझ्या मनात मात्र हस्तिनापुराबद्दल राग वाढतच गेला. असे म्हणतात की माझ्या कुटुंबाला कैद करण्यात आलं होतं. अन्न कमी देण्यात गेलं. अखेरीस सर्वांनी मिळून मला जिवंत राहण्यासाठी अन्न द्यायचं ठरवलं, जेणेकरून मी एक दिवस यांचा सूड घेऊ शकेन. असेही सांगितले जाते की माझ्या वडिलांनी मृत्यूपूर्वी सांगितलं की माझ्या हाडांपासून फासे तयार कर, जे तुझ्या इच्छेप्रमाणे पडतील. शकुनी मामाच्या फासाचे रहस्य त्यांच्या मृत वडिलांच्या हाडामध्ये दडले होते. असे मानले जाते की मरण्यापूर्वी राजा सुबल यांनी शकुनीला स्वतःच्या मांडीच्या किंवा पाठीच्या हाडांपासून फासे बनवण्यास सांगितले. या फाशामध्ये पित्याची आत्मा शक्ती असल्यामुळे ते नेहमी शकुनीच्या इच्छेनुसार पडत असत आणि त्याला जुगारात कधीही हरू देत नसत. माझ्या फाशांमध्ये असे कोणते रहस्य दडले होते की प्रत्येक डाव माझ्याच बाजूने पडायचा? की ते फासे खरोखर जादुई होते की त्यामागे काही भयंकर सत्य? महाभारतातील हे रहस्य आजही अनेकांना माहीत नाही. चला तर जाणून घेऊया माझ्या फाशांचे रहस्य काय होते. महाभारतात मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे. मी द्यूत खेळात अत्यंत निष्णात होतो. मला प्रत्येक डावाचं गणित माहीत होतं. समोरच्याचा स्वभाव, त्याची कमजोरी, त्याचा अहंकार आणि त्याचा पुढचा निर्णय मी आधीच ओळखत असे. त्यामुळे माझे फासे जादूने नव्हे तर माझ्या चातुर्याने जिंकत असू, अशीही अनेक विद्वानांची मते आहे. हस्तिनापुरात दुर्योधन आणि सर्वात जवळचा माझा मित्र होता. त्याच्या मनात पांडवाविषयी ईर्ष्या होती. मी ती ओळखली. त्याच्या मनातील रागाला मी दिशा दिली आणि एक योजना आखली, द्यूत सभा. मला माहीत होतं की युधिष्ठिराला दूध खेळाची आवड आहे. तो धर्मराज असला तरी जुगाराचं आमंत्रण नाकारू शकणार नाही. माझा अंदाज खरा ठरला. सभा भरली. राजे महाराजे उपस्थित होते. मी दुर्योधनाच्या वतीने फासे टाकू लागलो. एकामागून एक डाव सुरू झाले. संपत्ती गेली, हत्ती घोडे गेले, राज्य गेलं. भाऊ पणाला लागले. स्वतः युधिष्ठिर हरला आणि शेवटी द्रौपदीलाही पणाला लावण्यात आलं. त्या क्षणी संपूर्ण सभागृह शांत होतं. जे घडलं ते महाभारताच्या इतिहासातील सर्वात वेदनादायक प्रसंग ठरला. मी जिंकलो होतो, पण त्या विजयाने संपूर्ण कुरुवंशाचा पराभव निश्चित केला होता. त्या दिवसानंतर परतफेडीची वेळ जवळ येऊ लागली. वनवास, अज्ञातवास आणि शेवटी कुरुक्षेत्र. युद्ध सुरू झालं. लाखो योद्धे रणांगणात उतरले. मी आखलेले डाव आता तलवारीच्या धारेवर उतरले होते. एक एक करून माझे साथीदार पडू लागले. भीष्म पडले, द्रोण पडले, कर्ण पडला. दुर्योधनही पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोचला आणि शेवटी माझी वेळ आली. सहदेव माझ्यासमोर उभा होता. असे मानले जाते की त्याने पूर्वीच प्रतिज्ञा केली होती, शकुनीचा वध तर मीच करेन. युद्धात त्याने मला पराभूत केलं. माझा शेवट झाला. मी हरलो. पण आजही लोक माझ्याबद्दल एकच प्रश्न विचारतात, माझे फासे खरंच जादुई होते का? या प्रश्नाचं उत्तर 2 भागात आहे. पहिलं, लोककथा. त्यानुसार फासे माझ्या वडिलांच्या हाडापासून बनले होते आणि ते माझ्या इच्छेनुसार पडत. दुसरं, महाभारत आणि अनेक अभ्यासकांचं मत की मी अत्यंत बुद्धिमान, कपटी आणि द्यूताचा निष्णात खेळाडू होतो. माझा विजय हा जादूपेक्षा मानसशास्त्र, निरीक्षण आणि योजनेचा परिणाम होता. कदाचित म्हणूनच माझ्या फास्याचे रहस्य आजही जिवंत आहे. जादू खरी होती की बुद्धी? फासे बोलत होते की माझे मन? याचं उत्तर प्रत्येकानेच स्वतः शोधायचं आहे.
मी शकुनी. जगाने मला खलनायक म्हटलं, पण माझ्या एका डावाने इतिहास कायमचा बदलला. महाभारत संपलं, युद्ध संपलं, अनेक योद्धे काळाच्या पडद्याआड गेले, पण माझ्या फासाचे रहस्य आजही लोकांच्या मनात तितकंच जिवंत आहे. काही रहस्य काळ कधीच उलगडत नाही, ती फक्त पिढ्यानपिढ्या सांगितली जातात. आणि माझ्या फाशांची ही कथा त्यातलीच एक आहे. व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा. धन्यवाद.